युद्धाचा भडका, नागरिकांना बसतो फटका. उमराणे येथे गॅस तुटवड्यामुळे मोठी गर्दी. सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवू लागला असून त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे. इंधन व घरगुती गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने उमराणे परिसरात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना सकाळपासूनच उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भारत गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. अनेक महिला व ज्येष्ठ नागरिकही गॅस मिळवण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करताना दिसून येत आहेत. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार गॅसच्या दरात सुमारे 60 रुपयांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. घरगुती वापरासाठी गॅस अत्यावश्यक असल्याने दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. तसेच गॅस एजन्सीकडून नागरिकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. अनेक ग्राहकांचे केवायसी अद्याप पूर्ण नसल्यामुळे रिफिल बुकिंग करताना अडचणी निर्माण होत असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात आले. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपले केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात गॅस रिफिल बुकिंग करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान उमराणे येथे सध्या गॅस तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र असून नागरिकांना गॅससाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करावी लागत आहे. युद्धाचा सर्वाधिक फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांनाच बसत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. S9 TV न्यूज साठी कॅमेरामॅन भगवान देवरे यांच्यासह शरद पवार, चिंचवे, उमराणे. हो नमस्कार, आपण पाहत आहात S9 TV न्यूज. मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार. मित्रहो, आखाती देशामध्ये सुरू असलेले युद्धजन्य परिस्थिती आणि जो युद्धाचा भडका आणि सर्वसामान्यांना बसणारा हा मोठा फटका आज आपण या ठिकाणी बघत आहोत. जर बघितलं तर इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये मोठं युद्ध सुरू असून शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातही सर्वसामान्यांना याचा फटका बसताना आपल्याला दिसतो आहे. आपण जर उपस्थित या ठिकाणी जर बघितलं तर सकाळीपासून या ठिकाणी गॅसचा तुटवडा जो जाणवत होता, त्याच्यासाठी या ठिकाणी ग्राहकांना जो दैनंदिन लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरही मोठा परिणाम होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. सकाळपासून या ठिकाणी गर्दी उसळलेली आहे आणि प्रत्येकाने एक नंबर या ठिकाणी लावलेला आहे गॅस खरेदीसाठी. आपण त्यांच्याशी सविस्तरपणे संवाद साधणार आहोत. कुठून आलाय, तुमचं नाव? मी चिंचवडून रवींद्र पुंजाराम गांगुर्डे. आपण जर बघतो तर आतापर्यंत याची ही वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. युद्धाचा जे लोन आहे ते ग्रामीण भागामध्ये पसरत आहे. नक्की काय आता तुटवडा भासतोय तुम्हाला? गॅसचा तुटवडा भासतोय. 2-3 दिवसापासून चक्कर मारतो, ते आज भेटला आम्हाला गॅसचा सिलेंडर. किती वेळेपासून तुम्ही इथं उभा? इथे मी साधारण 1.5-2 तासापासून उभा आहे. आता काही याच्यामध्ये रेटमध्ये काय फरक पडलेले आहे का? रेटमध्ये थोडा फरक पडलाय ना. तुमचं नाव सांगा. पंकज अशोक देवरे. जर बघितलं तर या ठिकाणी सकाळीपासून मोठी गर्दी दिसते. नक्की गर्दी कशा संदर्भात? हे गॅसच भेटून नाही राहिले डायरेक्ट. गॅस म्हणजे कमीत कमी आम्हाला 8 दिवसापासून वेटिंगला राहतोय आम्ही डायरेक्ट. तर गॅसचं युद्धामुळे फार आमच्या गरिबांवर म्हणजे हे भेटत नाही आम्हाला. 860 भेटत होते, आता 920 भेटायला. 920 हो, ते बी सकाळी आम्ही 8 वाजेपासून आलोय. केवायसी केलेली आहे? हो, केवायसी केली लागते. आता तुम्ही सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत, काय नक्की सांगाल या संदर्भात? कशी अडचण निर्माण होते कौटुंबिक स्त्रियेसाठी? गॅस तरच भेटू राहिला ना, त्याचीच अडचण येऊ राहिली. आता जर पुढे अजूनही अचानक भीषण परिस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला काय वाटतं, सरकारने काय केलं पाहिजे? योजना द्यायला पाहिजे ना सरकारने. दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव राहुल जमदाडे. आपण प्रॉपर उमराणे? प्रॉपर उमराणेचे आम्ही. आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठी गर्दी दिसते आहे. गॅसची जी गाडी आहे बाजूला उभी आहे आणि अशी परिस्थिती आधी कधी निर्माण झाली नाहीये आणि आज ही अशी परिस्थिती निर्माण होते. काय सांगाल? आज जी परिस्थिती उद्भवली आपल्या म्हणजे जे देशामध्ये जी परिस्थिती उद्भवली, ती जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली पूर्ण जगामध्ये, याची झळ कुठे ना कुठे म्हणजे एक सामान्य नागरिकांना सोसावी लागते. आज आम्ही इथे म्हणजे 1.5 ते 2 तासापासून कंटिन्यू रांगेत उन्हात उभे आहोत आणि म्हणजे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि इथून पुढे म्हणजे जे ग्रामीण नागरिक आहेत त्यांच्या दैनंदिन जीवनावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. आणि जो शहरी भागात म्हणजे जो युद्धाचा परिणाम झालेला आहे
तोच आपल्या ग्रामीण भागात सुद्धा झालेला आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर आता बघा, आपण रोजचा जो एक कामकाजाचं वेळापत्रक आपल्याला ठरलेलं असतं आणि आज जर बघितलं तर आज सर्व कामं बाजूला ठेवून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. बरोबर. नक्की ही दैनंदिन परिस्थिती जर अजूनही पुढे अशीच पद्धतीने सुरू असली तर सर्वसामान्यांचं काय होणार? बरोबर. हा जो युद्धाचा परिणाम आपल्या म्हणजे ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या पूर्ण देशाच्या नागरिकांवर जो झालेला आहे, तर याच्याकडे लवकरात लवकर सरकारने पण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि जो सर्वसामान्य लोकांचा जो दैनंदिन दिनचर्या असते, ती दिनचर्या बाजूला ठेवून लोक आज इथे आम्ही अक्षरशः 1.5-2 तासापासून उन्हाच्या म्हणजे झळ सोसत आम्ही इथे उभं राहिलेलो आहे. तर ही जी परिस्थिती उद्भवली आहे आपल्या देशावर असेल, जगावर असेल, तर ही लवकरात लवकर सुधारावी आणि सरकारने पण याकडे लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा भेटेल आणि जनजीवन सुरळीत होईल. नक्कीच. आता काही जर आपण बघितलं तर काही रेटमध्ये काही फरक पडलेला आहे का नक्की? हो, मागे जे रेट होते गॅसचे एका आठवड्यापूर्वी असेल, 10 दिवसापूर्वी असेल, तर ते 860च्या आसपास होते. तर त्यामध्ये 60 रुपयाने सरकारने जी वाढ केलेली आहे, त्याचा पण कुठेतरी परिणाम नागरिकांच्या म्हणजे एक खिशाला झालेलाच आहे. बरोबर. जे खर्चामध्ये जी वाढ झालेली आहे, त्या युद्धाच्या परिणामामुळेच एक आपल्या खिशातून म्हणजे एक खिशातून असेल किंवा सर्वसामान्यांच्या याच्यातून असेल, तर तो कुठेतरी रेट वाढलेला आहे. तो पण एक परिणाम नागरिकांवर झालेला आहे. आणि ही जी परिस्थिती उद्भवली की गॅस टाक्यांची जी भीती, गॅसची असेल, पेट्रोलची भीती असेल, ही नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात वाढलेली आहे. तर याकडे सरकारने लवकरात लवकर म्हणजे लक्ष केंद्रित करणे आणि याची पूर्ण सुविधा सोय करून जनजीवन म्हणजे एक सुरळीत करणे हे गरजेचं आहे आणि ही काळाचीच गरज आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मोलाच्या आहेत. मित्र जर बघितलं तर खरं तर या गॅससाठी जी दैनंदिन लागणारी वस्तू आहे आणि त्याच्यासाठी केवायसी करणं खूप गरजेचं आहे. तरी सर्व नागरिकांनी आपलं केवायसी करून घ्यावं, जेणेकरून आपल्याला पुन्हा अडचणी निर्माण होऊ नयेत. नमस्कार, तुमचं नाव सांगा. बचाव आबासाहेब जगन. तुमचं एसमेन न्यूजमध्ये मी स्वागत करतो. आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी गॅसची गाडी आहे. खूप गर्दी त्या ठिकाणी बघायला मिळाली. सर्वसामान्यांना मोठा फटका बसताना आपल्याला आज दिसतोय. सकाळपासून उन्हामध्ये लोक उभे आहेत. या रेटमध्ये एकंदरीत काही फरक वगैरे पडलेला आहे का? अगोदर टाकी कितीला मिळायची गॅसची आणि आता आत्ताचे दर काय आहेत? आताचे दर 918.50 रुपये. अगोदर कितीला मिळायचे? 858.50 होते. एकंदरीत किती रुपयाने वाढ? 60 रुपयांनी वाढले. 60 रुपयाने वाढ झालेली. आता जर बघितलं तर केवायसी करण्यासाठी काय सूचना द्याल लोकांना? केवायसी साठी आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन आलो हो. याच्या आधी, पण लोक रिस्पॉन्स देत नव्हते. जर केवायसी झाली नाही तर ग्राहकांवर त्याचा काय परिणाम होईल? त्यांना रिफिल नाही भेटणार ना, म्हणजे टाकी नाही भेटणार, बुकिंग होऊ शकत नाही ना. अच्छा. आता जर अशीच परिस्थिती निर्माण राहिली तर तुम्हाला रोजच्या अडचणी काय निर्माण होतील? आम्हाला हेच केवायसी, OTP, बुकिंग. नक्कीच. जर आज बघितलं तर सर्वसामान्यांना आज 60 ते 70 रुपये मोजावे लागत आहेत. 60 रुपयाने गॅसमध्ये सर्वसामान्यांना आज खिशातून 60 रुपये भरावे लागत आहेत, जेणेकरून गॅसच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि याची जी झळ आहे ती ग्रामीण भागामधील जनतेला सोसावी लागते आहे. जर लवकरात लवकर सरकारने याच्यावरती काही नियोजन करता येईल का? सर्वसामान्यांना या युद्धाचा जो फटका बसणार नाही याची काळजी शासन घेईल का? आणि जर आपण आत्ताच मगाशी काही लोकांशी या ठिकाणी चर्चा केली, आज सकाळपासून ते उन्हातान्हात या ठिकाणी उन्हाचे चटके सोसत उभे आहेत. आपलं दैनंदिन जे कामकाज आहे ते बाजूला ठेवून त्यांनी या ठिकाणी सकाळीपासून उपस्थित झालेले आणि मोठ्या कामकाजावरही याचा परिणाम होतोय. उद्योग व्यवसायही काही ठिकाणी बंद होताना आपल्याला आता दिसून येत आहे. आता हे युद्ध किती दिवस चालणार आणि सर्वसामान्यांना याचा फटका असणार, ही मोठी गोष्ट या ठिकाणी निर्माण झालेली आहे. S9 न्यूजसाठी कॅमेरामॅन भगवान देवरे समेत मी शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.